एका क्षणासाठी विचार करा की एक प्रचंड खूप जुना भारतीय साहित्याचा खजिना जो शेकडो वर्षांपासून जपला गेलाय तो आता फक्त एका क्लिकवर आपल्याला मिळू शकतो. हो, आणि आज आपण त्याच अद्भुत विश्वात एक मस्त चक्कर मारून येणार आहोत. म्हणजे कधी विचार केलाय का की 700 वर्षांपूर्वीची एक जबरदस्त आध्यात्मिक क्रांती आज आपल्या या ऑनलाईन जगात जिवंत असेल तर ह्या जुन्या परंपरेचा आजच्या काळात नेमका काय अर्थ आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपल्याला इतकं सोपं कसं उपलब्ध झालंय? चला, हेच तर आपल्याला आज बघायचंय. ठीक आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? तर आपण थेट उडी मारणार आहोत संत साहित्य नावाच्या एका वेबसाईटवर. आता हे फक्त एक साधं संकेतस्थळ नाहीये हं. याला एक प्रचंड मोठं डिजिटल ग्रंथालय समजा, जे खास करून महाराष्ट्रातल्या महान संतांच्या आणि त्यांच्या विचारांनी अक्षरशः भरलेलं आहे. आणि या डिजिटल लायब्ररीत काय काय आहे माहितीये? अरे बापरे, याची व्याप्ती प्रचंड आहे. म्हणजे इथे फक्त एकाच प्रकारचं लिखाण नाहीये. इथे मिळतील संतांची चरित्र, त्यांचे ते मनाला भिडणारे अभंग, ज्ञानेश्वरी आणि दासबोधासारखे खोलवर विचार करायला लावणारे ग्रंथ. इतकंच काय, तर सामाजिक सुधारणेवरचं कामसुद्धा. खरं सांगायचं तर हे सगळं वाचायला लागल्यावर आपण एका वेगळ्याच विश्वात पोचतो. पण एक मिनिट, हे सगळं साहित्य लिहिलं कोणी आणि का? याच्या मागे ना एक खूप मोठी गोष्ट आहे, एक क्रांतीच म्हणा ना. चला तर मग आता ओळख करून घेऊया त्या संत कवींची, ज्यांनी ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले. हे बघा, संत साहित्य म्हणजे फक्त कविता किंवा ग्रंथ नाहीत, नाही. ही एक सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांती होती. आणि त्याचं ध्येय खूप धाडसी होतं. ते म्हणजे ज्ञान हे फक्त काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित नाहीये, ते सगळ्यांपर्यंत पोचायलाच पाहिजे. हे असं होतं म्हणजे संतांच्या आधी सगळं ज्ञान संस्कृतमध्ये बंद होतं. जणू काही एका तिजोरीत बंद करून ठेवलंय आणि त्याची चावी फक्त काही निवडक लोकांकडेच आहे. पण मग आले संत कवी आणि त्यांनी काय केलं? त्यांनी थेट सामान्य माणसाच्या भाषेत आपल्या मराठीत लिहायला सुरुवात केली. त्यांनी ज्ञानाची ही सगळी कुलूपं तोडून टाकली आणि ते खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवलं. हा बदल खरंच खूप मोठा होता, सामाजिक आणि आध्यात्मिक सुद्धा. आणि ह्या चळवळीची सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती माहितीये? ते म्हणजे ह्यातले संत. ते काही एकाच जाती धर्माचे किंवा वर्गाचे नव्हते. कोणी कुंभार होता, कोणी शिंपी, कोणी व्यापारी, आणि अगदी ज्यांना अस्पृश्य मानले जायचं त्या समाजातूनही संत पुढे आले. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की अध्यात्म आणि ज्ञान यावर कोणा एकाची मालकी नाहीये, तो सगळ्यांचा हक्क आहे. ओके, तर मग ह्या परंपरेचं हृदय समजून घेण्यासाठी आपण एका व्यक्तीची गोष्ट ऐकूया. एक अशी व्यक्ती ज्याने खऱ्या अर्थाने या क्रांतीची पहिली ठिणगी टाकली, आणि ते होते संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांचं आयुष्य तसं पाहिलं तर खूप छोटं, पण त्यांचं काम अफाट. विचार करा, लहानपणीच आईवडील गेले, समाजाने वाळीत टाकलं. इतकी संकटं समोर असतानाही या मुलाने आपल्या बुद्धीच्या जोरावर एक नवा इतिहास लिहिला. फक्त 16, हो, अवघ्या 16व्या वर्षी एक पोरके, समाजातून बहिष्कृत केलेलं पोरगं, मराठी साहित्यातला एक सर्वोत्तम ग्रंथ लिहितं. यावर विश्वास बसतोय का? खरंच अविश्वसनीय आहे हे. तर मग ही ज्ञानेश्वरी आहे तरी काय? हे बघा, हा फक्त भगवद्गीतेचा मराठी अनुवाद किंवा भाषांतर नाहीये, त्यापेक्षा खूप जास्त आहे. ज्ञानेश्वरांनी गीतेमधलं ते मोठं गहन तत्वज्ञान घेतलं आणि ते इतक्या सुंदर, सोप्या आणि काव्यात्मक मराठीत मांडलं की ते थेट सामान्य माणसाच्या मनाला भिडलं. ज्ञानाचा एक मोठा प्रवाहच त्यांनी लोकांपर्यंत आणला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी मोठमोठ्या अवघड विचारांना घेतलं आणि त्यांना सुंदर कवितेचं रूप दिलं. असं रूप जे प्रत्येकाला सहज समजू शकेल आणि आपलंसं वाटेल. पण मग एक प्रश्न येतो की 13व्या शतकात लिहिलेली ही गोष्ट आज 21व्या शतकातही इतकी महत्त्वाची का मानली जाते? चला बघूया. ही परंपरा जुन्या हस्तलिखितांपासून ते आजच्या मोठमोठ्या संमेलनांपर्यंत कशी टिकून आहे आणि वाढत गेली आहे. आणि हा त्याचाच एक पुरावा आहे, अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन. यावरून एक गोष्ट लक्षात येते की संत साहित्य फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरतं मर्यादित नाहीच. ही एक जिवंत, श्वास घेणारी परंपरा आहे, जिथे आजही विद्वान आणि सामान्य लोक एकत्र येतात आणि त्यावर मनसोक्त चर्चा करतात. आणि ह्यातली इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ही संमेलनं काही एकदा दोनदा होऊन थांबलेली नाहीयेत. ती दरवर्षी होतात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये.
यावरून कळतं की ह्या परंपरेला जपण्यासाठी किती मोठा, संघटित आणि महत्वाचा असा एक गट आजसुद्धा काम करतोय. आणि या संमेलनामध्ये फक्त जुन्या गोष्टींवरच चर्चा होते असं समजू नका. अजिबात नाही. साहित्यात स्त्री संतांचं काय योगदान होतं? संत विचारांमधली सामाजिक समानता आज किती महत्वाची आहे? लोककलेवर संतांचा काय प्रभाव पडला? अशा आजच्या काळाशी जोडलेल्या विषयांवर इथे विचार होतो. आणि म्हणूनच ही परंपरा आजही तितकीच रिलेव्हंट आहे. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? आपण हे सगळं पाहिलं, पण आता मूळ प्रश्न येतो की ही 700 वर्ष जुनी परंपरा आज आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी महत्वाची का आहे? तर ह्या संत साहित्याचा वारसा प्रचंड मोठा आहे. सगळ्यात पहिलं, त्यांनी ज्ञानावरची मक्तेदारी मोडून काढली. दुसरं, त्याने सामाजिक सुधारणेला एक मोठी प्रेरणा दिली, जात आणि लिंग समानतेचा विचार दिला. तिसरं, आपल्या मराठी भाषेला एक मजबूत साहित्यिक पाया दिला. आणि चौथं, ही आजही एक जिवंत परंपरा आहे जी लाखो लोकांना इन्स्पायर करत आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, की अनेक शतकांपूर्वी सामान्य माणसासाठी लिहिलेले हे साधे सोपे शब्द आजच्या या धावपळीच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यात आपल्याला जास्त कनेक्टेड, जास्त अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी कशी मदत करू शकतात? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?